First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture, which is organized by the Genius YouTube channel. Today we shall discuss the next bit on the trigonometry second, that is the trigonometric functions of multiple angles. Now this bit we shall discuss. Up till we have studied the trigonometric functions of sum and differences. Sum and differences means in that sum and differences we have studied the angles, addition angle formulae such as sine of a plus b, cos of a minus b, tan of a plus b. In this way, these types of formulae or these types of examples are known as addition angled formulae. We have studied here. Now we shall discuss, also we have studied the trigonometric functions of allied angle. Allied angle means the addition and subtraction of a given angle which is in the multiple of pi by 2, as like sine pi by 2 plus theta, cos pi by 2 minus theta, tan pi by 2 प्लस थीटा किंवा टॅन पाय मायनस थीटा, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या ठीक आहे. यामध्ये आपण असे जे टोटल प्रॉब्लेम्स पाहिलेले, यामध्ये पाय मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा. तर तुम्हाला मी सांगितलं होतं पाय बाय 2 आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलायचा. साइन पाय बाय 2 प्लस थीटा म्हटलं की मग कॉस थीटा. परंतु जर पाय आला साइन पाय प्लस थीटा, मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलायचा नाही, साइन टू साइन असतो. तिथं मात्र प्लस और मायनस म्हटलं की ॲडिशन अँगलसाठी होतो. आणि ॲडिशन अँगलसाठी होतो म्हणजेच काय होतं पहा. या ठिकाणी ॲडिशन अँगलसाठी होत असताना तुम्हाला मी सांगितलं 360 पेक्षा जर जास्त अँगल असेल तर 360 प्लस करा, 720 प्लस, या पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करू शकतो. दॅट आर कॉल्ड एज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँगल. आणि त्याच्यासाठी आपण शॉर्टकट सांगितले, फॉर्म्युले पाठ करत बसायची गरज नाही. पाय बाय 2 आला तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदला, पाय आला तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो आईज इट इज, पुट अप आईज इट इज. आणि प्लस आणि मायनस राहिलं तेव्हा प्लस और मायनस म्हटलं की या ठिकाणी प्लस आणि मायनस म्हटलं की प्लस साठी आपण काय घेऊ शकतो, प्लस साठी या ठिकाणी आपण क्वाड्रंट नुसार प्लस किंवा मायनस सिलेक्ट करा. लेफ्ट साइडचं क्वाड्रंट पहा, राईट साइडला प्लस मायनस द्या. यानंतर आता आपण या अलाइड अँगल मध्ये हे 270 360 यांची मल्टिपल जेव्हा येते प्लस मध्ये येतात, यांना आपण अलाइड अँगल्स म्हणतो. हे पाहिलेलं आपण या Today we shall discuss the trigonometric functions of multiple angles. This is the most important bit, or the formulae related to this type is a very important. या ठिकाणी लक्षात ठेवा, या रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत ते खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. या रिलेटेड तुम्हाला जे काही फॉर्म्युले पाहिजेत ते सर्वच्या सर्व फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. की यामध्ये मल्टिपल अँगल म्हणजे काय, साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 4 थीटा, टॅन ऑफ 3 थीटा, असे जेव्हा अँगल्स असतात तेव्हा या अँगल्सला आपण मल्टिपल अँगल, म्हणजे हा थीटाची डबल, थीटाची 4 टाइम, थीटाची 3 टाइम, और वी कॅन राइट एज अ कॉट ऑफ थीटा बाय 2, साइन ऑफ थीटा बाय 2, म्हणजेच हाफची मल्टिपल, 1/3, 1/5. अशा पद्धतीचे अँगल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी अँगल्सची स्टडी करणार आहोत. लक्षात ठेवा काय फरक आहे. मल्टिपल अँगल म्हटलं की तिथं ॲडिशन, सम आणि डिफरन्स नसतो. डायरेक्ट थीटाची डबल, थीटाची ट्रिपल, थीटाची 4 टाइम, हाफ ऑफ थीटा, या टाईपचे आपण फॉर्म्युले पाहणार आहोत आणि या टाईपवर बेस्ड प्रॉब्लेम्स घेणार आहोत. सच टाइप, सी दिस, द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स is the multiple angle formula, that is double and triple angle formula are there under the multiple angle formulas, that is sine, tangent
and cosine are the general functions for the multiple angle formula. फरक लक्षात येतो का? पहा, मी परत एकदा रिवाइज करतो. व्हॉट इज दॅट? सम ऑफ अँगल म्हटलं की पहा, सम ऑफ अँगल म्हटलं की यामध्ये इथं अलाइड अँगलचं आहे. सम म्हटलं की साइन ए प्लस बी, अलाइड अँगल म्हटलं की साइन ऑफ पाय बाय 2 प्लस और मायनस थीटा, हे किंवा 3 पाय बाय 2, वॉट एव्हर मे बी. These types of angles are called as allied angle. These types of angles are called as the sum and difference. Today we shall discuss the sine of 2 theta, sine of 3 theta. Then such types of angles are called as the multiple angles. That is double angle, triple angle. अशा पद्धतीच्या अँगलला आपण मल्टिपल अँगल्स असे म्हणतो. तर आता या टाइपचे प्रॉब्लेम्स इथं फॉर्म्युले तुम्हाला आहेत, ते अगोदर प्रूव्ह करायचे. सी दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट फर्स्ट फॉर्म्युला? जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत, अनुराधा, अनिरुद्ध, गौरव इंगळे, वैष्णवी दमकोंडवार, सुजाता शेवाडे, जे काय ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी होमवर्क केलेला आहे. होमवर्क पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे. तर आता नंबर 1 टाकू. साइन ऑफ 2 थीटा हे प्रूव्ह करायचे फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट डबल अँगल फॉर्म्युला? साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साइन थीटा into cos theta. This is one formula. Same for sin of 2 theta is equals to 2 into tan theta upon 1 plus tan square theta. These are the two formulae related to the sin 2 theta. Sin 2 theta साठी फॉर्म्युला डबल अँगलचे काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल. मीन्स sin 2 theta can be written as a sin theta into cos theta, or we can also write sin 2 theta is equals to 2 tan theta upon 1 plus tan square theta. हे जे अँगल आहेत मल्टिपल अँगल आपण पाहिलेले आहेत. या मल्टिपल अँगलमध्ये हा जो फर्स्ट पार्ट आहे, हा फर्स्ट पार्ट म्हणजे डबल अँगलचा पार्ट आहे. हे जे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स बेस्ड आहेत दॅट आर रिलेटेड टू द डबल अँगल फॉर्म्युले. आता हे डबल अँगल फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला 12th मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू दिस डबल अँगल्स फॉर्म्युले, 12th मध्ये खूप प्रॉब्लेम्स या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर अगोदर हे प्रूव्ह करून देऊ. प्रूव्ह दॅट. आता पहिला फॉर्म्युला अगोदर प्रूव्ह करू. सी दिस फर्स्ट. प्रूव्ह दॅट नंबर 1 sin theta is equals to 2 sin theta into cos theta. तर आता प्रूफ मध्ये फर्स्ट sin 2 theta is equals to, we can write in the addition angle formula sin theta plus sin theta. Sin theta 2 theta can be written as angle is 2 theta. This 2 theta can be written as theta plus theta. Now sin theta plus theta, consider this is A, this angle is a B. Then use addition angle formula. काय असतो addition angle formula? गर्जे, शेवाडे, दमकोंडवार सांगा. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? ॲडिशन अँगल फॉर्म्युला यूज करायचं. साइन ए मीन्स थीटा, कॉस बी मीन्स अगेन थीटा, प्लस कॉस ए मीन्स थीटा इंटू साइन बी मीन्स थीटा. दिस कॅन बी रिटन एज साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस साइन थीटा इंटू कॉस थीटा. म्हणजे या ठिकाणी हा पहा मल्टिप्लिकेशन असेल 2 नंबर मध्ये, तर आपण यांना इंटरचेंज करून लिहू शकतो. यामध्ये कॉस ए आता मल्टिपल मध्ये म्हणजे ए प्लस बी इज इक्वल्स टू ए डॉट बी इज इक्वल्स टू बी डॉट ए, कारण कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय होतो प्रोडक्ट मध्ये. Therefore we can write cos theta into sin theta means sin theta into cos theta. See this sin theta cos theta plus sin theta cos theta means what? Sin 2 sin theta into cos theta. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. sin 2 theta is equals to 2 sin theta into cos theta. हा बरोबर आहे. प्रतिभा इंगळे बरोबर आहे, वैष्णवी दमकोंडवार बरोबर आहे, सुजाता शेवाडे बरोबर आहे, जाधव.
तर या ठिकाणी पहा, हा फर्स्ट फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला. जे काही मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांना मी परत एकदा सांगतो, जे काही मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते तुम्ही स्वतः लिहून घेत चला. प्रॉब्लेम रायटिंग खूप महत्त्वाची आहे. स्वतः प्रॉब्लेम लिहित चला, सोल्युशन सुद्धा लिहित चला प्रत्येक प्रॉब्लेमचं. फक्त वाचून तुम्हाला लक्षात नाही येणार. आता हा जो टॅनचा फॉर्म्युला आहे आपण नंतर प्रूव्ह करू, टॅन सोबत प्रूव्ह करू. दुसरा प्रूव्ह करू आता सेकंड फॉर्म्युला. See this, prove that second formula, cos of 2 theta, that can be written as first formula cos square theta minus sin square theta. This is one formula. Second, we can write as a cos 2 theta is equals to 2 into cos square theta minus 1. Third formula आहे, त्याच्यासाठीच थर्ड फॉर्म्युला आहे, cos 2 theta is equals to 1 minus 2 sin square theta आहे. आणि चौथा फॉर्म्युला cos 2 theta साठीच फोर्थ फॉर्म्युला आहे. 4 फॉर्म्युला आहेत, लक्षात ठेवा. व्हॉट इज दॅट फोर्थ फॉर्म्युला? सी हियर, cos 2 theta is equals to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. हे पहा इथे दिसतात, एका पुढे एक लिहिले आहेत, म्हणजे ऍक्च्युअली cos 2 theta चे या ठिकाणी 4 फॉर्म्युले आहेत. तुम्हाला हे फॉर्म्युले पाठच असले पाहिजे. सर्वच्या सर्व जेवढे काय आज मी फॉर्म्युले तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. मी प्रूव्ह करून जरी दाखवत असेल तर ते फॉर्म्युले तुमच्याकडे असलेच पाहिजे, तुम्हाला ते पाठ असले पाहिजेत, फॉलो असले पाहिजेत. पण समजण्यासाठी मी तुम्हाला ते फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवतोय. हा फॉर्म्युला प्रूव्ह करू. ठीक आहे, आता फर्स्ट फॉर्म्युला सेम आहे, तर हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करू. सेकंड नंबर मधला इथला पहिला cos 2 theta. How to write this cos 2 theta? Cos theta can be written as cos of theta plus theta. Cos theta ला काय लिहिता येतं? Cos of theta plus theta. That can be written as cos theta. Cos a plus b चा फॉर्म्युला काय? Cos a plus b चा फॉर्म्युला इथं लिहितो मी. Cos a plus b is equals to cos a cos b minus sin a sin b. हा फॉर्म्युला यूज करा तुम्ही. मग हा फॉर्म्युला यूज करत असताना cos a इंटू cos b मायनस sin a म्हणजेच थिटा इंटू sin b म्हणजेच अगेन थिटा. cos theta means cos square theta मायनस sin theta means sin square theta. हा झाला cos 2 theta चा फॉर्म्युला. आता याच्यावरनं परत हा दुसरा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा. यालाच कंटिन्यू सॉल्व्ह करून सेकंड फॉर्म्युला विच वी हॅव टू प्रूव्ह दिस सेकंड फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे आता या ठिकाणी जो दुसरा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे, यामधला दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना टोटल cos 2 theta means 2 cos square theta minus 1. Cos 2 theta means 2 cos square theta minus 1. We have to prove this formula. To prove this formula we have to use this identity. ही जी लास्ट आपण प्रूव्ह केलेली आयडेंटिटी आहे लास्टची, ही आयडेंटिटी तुम्हाला काय करावं लागणार आहे, वापरावं लागणार आहे आणि तो प्रूव्ह करायचे. ठीक आहे, मग इथंच घेतो मी. cos 2 theta is equals to cos square theta minus sin square theta. This is the last identity which we have proved. पण आपल्याला रिझल्ट cos मध्ये पाहिजे, मग sin नको, sin ला रिप्लेस करा. दॅट इज cos square theta minus this sin square theta can be written as 1 minus cos square theta. या sin square theta ला आपण काय लिहू शकतो? 1 minus cos square theta. That is cos square theta minus 1 plus cos square theta. हा रिप्लेस करा. sin square theta means 1 minus cos square theta. मग रिप्लेस केल्यानंतर हा डबल cos square झाला. दॅट इज 2 cos square theta minus 1. ही झाली cos 2 theta ची सेकंड आयडेंटिटी. सेकंड आयडेंटिटी विच वी हॅव प्रूव्ड. cos 2 theta ची सेकंड आयडेंटिटी झाली. आता थर्ड आयडेंटिटी पुन्हा याच्यावरनच प्रूव्ह करायची. व्हॉट इज दॅट थर्ड आयडेंटिटी? सी दिस. थर्ड आयडेंटिटी मीन्स 1 minus 2 sin square theta आहे. मग परत हीच आयडेंटिटी परत वापरा. cos 2 theta also
cos 2 theta is equals to cos square theta minus sin square theta. यामध्ये आता हा cos square theta ला चेंज करा फॉर्म्युला. cos square theta ला कसं लिहिता येईल पहा, रिप्लेस केल्यानंतर cos square theta 1 minus sin square theta, and this minus sin square theta is it is, that is equals to, आपण याला असं लिहू शकतो 1 minus 2 sin square theta. sin square theta minus sin square theta means 2 sin square theta. ही आयडेंटिटी प्रूव्ह होते. त्यानंतर आता आपल्याला प्रूव्ह करायचे टॅनची आयडेंटिटी. आता टॅनची आयडेंटिटी आपण शेवटी प्रूव्ह करू. तिघांचेही रिलेशन टॅन मध्ये आहेत पहा. सी दिस. हा पण आता cos 2 theta कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ अ टॅन थिटा. त्याला टॅन थिटा मध्ये सुद्धा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा जो चौथा फॉर्म्युला आहे टॅन थिटा मध्ये. See this formula, that is a cos 2 theta is equals to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. That means sin 2 theta also can be expressed in terms of a tan theta. Cos 2 theta also expressed in terms of a tan 2 theta. आता आपल्याला tan 2 theta चा फॉर्म्युला करायचा आहे. tan 2 theta ला सुद्धा रिप्लेस करायचे 1 minus tan theta upon tan square theta चा हा फॉर्म्युला वापरायचे. तर या ठिकाणी हा परत फॉर्म्युला आपण प्रूव्ह करू. टॅन मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा हा फॉर्म्युला प्रूव्ह करू. तर ठीक आहे या ठिकाणी ओके. आता हा प्रूव्ह करू आपण. थर्ड प्रूव्ह करू कॉस 2 थिटाचा टॅन 2 थिटाचा. सी दिस सेकंड. थर्ड फॉर्म्युला टॅन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला. हाऊ टू प्रूव्ह दिस. सी दिस. टॅन थिटा मीन्स टॅन 2 थिटा इज इक्वल्स टू, वी कॅन राईट टॅन ऑफ थिटा प्लस थिटा. मीन्स हिअर वी हॅव टू यूज अ फॉर्म्युला ए प्लस बी. मीन्स टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला झाला. परंतु इथं ए म्हणजे थिटा आहे, बी म्हणजे थिटा आहे. ठीक आहे आपण डायरेक्ट वापरू. इथं वी हॅव फॉर्म्युला लिहितो अगोदर. वी हॅव टॅन ए प्लस बी इज इक्वल्स टू. मग आता इथं टॅन 2 थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा प्लस टॅन थिटा. ए मीन्स थिटा, बी मीन्स थिटा. ए म्हणजे थिटा आहे, बी म्हणजे थिटा आहे. मग काय लिहिता येईल तुम्हाला 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा. दॅट इज इक्वल्स टू टॅन थिटा प्लस टॅन थिटा मीन्स 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला प्रूव्ह झाला टॅन 2 थिटाचा. याला आता आपल्याला फॉर्म्युला लिहित असताना परत लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले लिहित असताना एक राहिलेला आहे साइन 2 थिटाला टॅन मध्ये बदलणारा, कॉस 2 थिटाला टॅन मध्ये बदलणारा. तर तो फॉर्म्युला मी इथं प्रूव्ह करतो पहा. सी दिस. साइन 2 थिटा इज इक्वल्स टू व्हाट इज दॅट फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करत असताना आत्ताच फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. कोणता प्रूव्ह केला पहा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला कसा आहे मी सुरुवातीपासून परत प्रूव्ह करतो. साइन 2 थिटा मीन्स साइन थिटा प्लस थिटा दॅट इज इक्वल्स टू साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा. हा फॉर्म्युला वापरला. मग इथं डबल आहे, दोन टर्म आहेत म्हणून 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. परंतु आपल्याला टॅन मध्ये न्यायचे. टॅन मध्ये करत असताना हा साइन आहे, याला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचं तर कॉस न डिवाइड मल्टिप्लाय करा. मग याला कॉस न डिवाइड मल्टिप्लाय करत असताना या ठिकाणी तुम्ही किंवा असं नाही करता येत असेल तर डिनॉमिनेटरचा काही नाही म्हणजे किती तुम्हाला रिझल्ट टॅन मध्ये पाहिजे ना. मग याचा ठीक आहे, याचा डिनॉमिनेटर काही नाही, 2-3 प्रकारे करता येतं. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. डिनॉमिनेटर 1 असल्यामुळे 1 साठी आपण फॉर्म्युला वापरू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा
डिवाइड बाय 1 म्हणजेच काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. 1 साठी फॉर्म्युला वापरला, काय अडचण आहे का इथं. हा जो साइन 2 थिटा होता त्याला साइन थिटा प्लस साइन थिटा लिहिलं. मग ए साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग त्या ठिकाणी हा फॉर्म्युला झाला. पण आता रिझल्ट आपल्याला पहा, हे प्रूव्ह करायचं आहे. रिझल्ट मध्ये फर्स्ट डिनॉमिनेटर 1 आहे, डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म 1 आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर नको आहे, तिथं 1 पाहिजे. टॅन मध्ये बदलायचं ना. टॅन कधी तयार होतो, साइन अपॉन कॉस असेल तर टॅन तयार होतो. मग इथं तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरनं डिवाइड करा. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच कसं करता येईल पहा. देअरफॉर विच इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा. इथं कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा. आता इथं कॅन्सल होतं, चेक करा. इथं पहा, देअरफॉर लेफ्ट साइड इज साइन 2 थिटा. तर इथं कॉस स्क्वेअर मधली एक टर्म तयार होते, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहतं, म्हणजे 2 इंटू टॅन थिटा डिवाइड बाय, हे कॉस स्क्वेअर कॅन्सल होतं, 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. हा समजला का तुम्हाला कुठली प्रोसेस अप्लाय केली. तर डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 घेतला. डिनॉमिनेटर 1 घेतल्यानंतर मग आपण याला काय केलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं 1 साठी, किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर आणला. परंतु आपल्याला टॅन मध्ये पाहिजे. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतो. वी कॅन राईट टॅन मीन्स sin theta upon cos theta. Therefore we have converted this into the sin theta upon cos theta आणि याला sin theta upon cos theta मध्ये कन्वर्ट करून लिहिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा sin 2 theta चा फॉर्म्युला प्रूव्ह होतो. त्यानंतर आता cos 2 theta चा फॉर्म्युला प्रूव्ह करू. पहा हा cos 2 theta चा फॉर्म्युला. See this, cos 2 theta is equals to, आपण प्रूव्ह करायचे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हे प्रूव्ह करायचे. तर प्रूव्ह केलेला फॉर्म्युला मी डायरेक्ट घेतो, परत लिहित नाही, काही नाही. cos 2 theta means we know that what is the formula for cos 2 theta, cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. तुम्ही 1-2 स्टेप जास्त लिहा. cos 2 theta means cos थिटा प्लस cos थिटा. मग cos a प्लस b चा फॉर्म्युला यूज करा, म्हणजे हे येतं. आता याच्या डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1. 1 can be written as a cos square theta minus sin square theta, cos square theta minus sin square theta. Now replace identity, square identity for 1. 1 साठी तुम्ही स्क्वेअर आयडेंटिटी ठेवू शकता. काय 1 साठी स्क्वेअर आयडेंटिटी, cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. आता याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर ने डिवाइड करा. हा cos 2 theta डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos square theta. मग काय येईल पहा. See this, cos 2 theta is equals to cos square theta divided by cos square theta minus sin square theta divided by cos square theta. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला cos square ने डिवाइड करा. that is cos square theta divided by cos square theta plus sin square theta divided by cos square theta. That is 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं cos 2 theta. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युले सर्वच्या सर्व प्रूव्ह केलेले आहेत. काही नाही, सिंपल फॉर्म्युले आहेत, पण हे 1-2 वेळा तुम्ही लिहून काढा म्हणजे तुम्हाला येऊन जाईल. आता आपल्याला याच्यावरनं हाफ अँगल फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ एंगल फॉर्मूले. मैं अगोदर सर्वच्या सर्व डबल एंगल फॉर्मूले जे अपन प्रूव केले, यहाँ पे मैं सबसे पहले डबल एंगल फार्मूले लिखता हूँ जो भी हमने यहाँ पे प्रूव कर दिए, उसमें से डबल एंगल फार्मूला में फिर से लिखता हूँ. उसी आधार पे हमें हाफ एंगल फार्मूले लिखना है, तो तुम भी हमारे साथ सभी हाफ एंगल फार्मूले लिखना है. तो लिख दो. फर्स्ट
sin 2 theta means what? 2 sin theta into cos theta. Second, cos 2 theta means cos square theta minus sin square theta. Third, cos 2 theta means 2 cos square theta minus 1. cos अगोदर आहे, लक्षात ठेवा इथं. cos square theta minus sin square theta, म्हणून 2 cos square theta minus 1. cos 2 theta is equals to 1 minus 2 sin square theta. Fifth, cos 2 theta is equals to ओके, हे cos 2 theta झाले. यानंतर पहा आता हे cos 2 थीटाचे 3 फॉर्म्युले झाले. पुन्हा आता sin 2 थीटाला tan 2 थीटा मध्ये फॉर्म्युला आहे 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. सिक्स्थ फॉर्म्युला आहे cos 2 theta is equals to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. आणि 7th फॉर्म्युला आहे, कुठला आहे तो 7th फॉर्म्युला पहा. इथं हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो, दॅट इज 7th फॉर्म्युला tan 2 theta is equals to 2 tan theta divided by 1 minus tan square theta. 8th फॉर्म्युला लक्षात घ्या, हे सर्व फॉर्म्युले लिहून घ्या, तुम्हाला परत परत वापरण्यात येतात. 8वा जो फॉर्म्युला आहे हा याला मॉडिफाय केलेला आहे. पहा 3 नंबरच्या फॉर्म्युलाला मॉडिफाय केलेला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे पहा. सी दिस cos square theta means what? 1 plus cos 2 theta divided by 2. 9th फॉर्म्युला याला मॉडिफाय केलेला आहे, sin स्क्वेअर ची व्हॅल्यू काढलेली आहे. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 minus cos 2 theta divided by 2. हे 9th फॉर्म्युले आहेत हाफ अँगलचे. ऍक्च्युअली 8वा आणि 9वा फॉर्म्युला म्हणजे याला मॉडिफाय केलं, फक्त cos स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि sin स्क्वेअर ची व्हॅल्यू. आता याला हाफ अँगल मध्ये तुम्हाला बदलायचे, तर हाफ अँगल फॉर्म्युले कसं बदलणार तुम्ही चेक धिस. या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युले, तर हाफ अँगल फॉर्म्युले कसे होणार पहा. हाफ अँगल फॉर्म्युले इथं टू प्रूव्ह हाफ अँगल्ड फॉर्म्युले पुट 2 थीटा और रिप्लेस. पुट म्हणण्याच्या ऐवजी आपण काय करू, रिप्लेस 2 थीटा बाय थीटा and थीटा बाय 2. हाफ अँगल, हाफ म्हणजे निम्मा करणे. हे फॉर्म्युले परत परत खूप वेळा येतात, म्हणून तुमच्यासाठी मी हे लिहून देतोय. हाफ अँगल फॉर्म्युले तुम्हाला रिप्लेस करायचे. हाफ अँगल फॉर्म्युले रिप्लेस केल्यानंतर फर्स्ट फॉर्म्युला कसा येतो पहा. तुम्ही बाकीचे रिप्लेस करून ते फॉर्म्युले 9 फॉर्म्युले पुन्हा लिहून काढायचे. तर कसं रिप्लेस करायचे मी रिप्लेस करून दाखवतोय. काय करणार तुम्ही, जिथं 2 थीटा आहे हे पहा, जिथं 2 थीटा आहे त्याला रिप्लेस करा थीटा, अँड जिथं थीटा आहे त्याला रिप्लेस करा थीटा बाय 2. म्हणजे हाफ हाफ न करायचे, फॉर्म्युले अर्धे अर्धे करायचे, अँगल हाफ करा. सो this is due to this replacement, then our double angle formula becomes, आपले जे है डबल अँगल फॉर्म्युले आहेत आता तो रिप्लेस होतात. sin 2 थीटा आहे पहा, 2 थीटाच्या जागी काय येणार थीटा, 2 ला 2, पुन्हा जिथं फक्त थीटा आहे तिथं थीटा बाय 2 येणार. काय बदल होणार, जिथं 2 थीटा अँगल आहे तिथं थीटा येणार, जिथं अँगल थीटा आहे तिथं थीटा बाय 2 येणार. म्हणजे हे जे सर्वच्या सर्व फॉर्म्युले फर्स्ट पासून लास्ट फॉर्म्युले तुम्ही जे प्रूव्ह करणार आहात, फर्स्ट पासून लास्ट फॉर्म्युले सर्वच्या सर्व तुम्हाला हाफ अँगल मध्ये लिहायचे आहेत. म्हणजे हे 9 फॉर्म्युले तुम्हाला हाफ अँगल मध्ये लिहायचे आहेत. हे लिहिणं खूप गरजेचं आहे. तर हे लिहित असताना इथं एक लिहा रे तुम्ही,
हे जे फॉर्म्युले आहेत ना, टॅन स्क्वेअरला शॉर्टकट मध्ये असं लिहितात, टॅनला टी म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. याला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर ह्या टॅनला. आणि याला पण असं शॉर्टकट लिहितात 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे पण लिहा, तुम्हाला माहित राहावं. तर ठीक आहे, आपण आता हाफ अँगल फॉर्म्युले लिहितो. हाफ अँगल फॉर्म्युले लिहित असताना पहा, पहिला साइन 2 थिटा इज इक्वल्स टू काय होतं, साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा होतं. त्याला हाफ मध्ये केलं तर साइन 2 थिटाच्या जागी थिटा येतो आणि 2 आय इट इज प्रोडक्ट मधला आहे, त्यात बदलायचं नाही. साइन 2 साइन थिटा होतो, तो थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. हा हाफ अँगलचा झाला. दुसरा हाफ अँगलचा कसा लिहिणार तुम्ही आता, सी दिस. हा कॉस 2 थिटा मीन्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, ह्याला हाफ अँगल मध्ये बदला म्हणजे दुसरा फॉर्म्युला तयार होतो, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. थर्ड फॉर्म्युला होतो, थर्ड फॉर्म्युला कसा होतो, कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. फोर्थ फॉर्म्युला होतो, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे हाफ करायचे, अँगल जे आहेत त्याच्या निम्म करा म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला येतात. काही असो अँगल, 2 थिटाच्या निम्म थिटा आणि फक्त थिटा असतो तेव्हा थिटा बाय 2. त्यानंतर पाचवा फॉर्म्युला कॉस ऑफ, हां ठीक आहे, साइन ऑफ थिटा. पाचवा फॉर्म्युला चेक दिस, कुठला आहे 5 फॉर्म्युला, हां साइन 2 थिटा आहे म्हणजे ह्याला हाफ केलं तर इथं थिटा येतं आणि इथं थिटा बाय 2 होतं. म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू, साइन थिटा इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. हे पहा, 2 इंटू टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं सुद्धा रिप्लेस करत असताना ह्याला सुद्धा हाच लिहितात, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. परंतु इथं टी म्हणजे टॅन थिटा बाय 2 असतो. अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये टी म्हणजे टॅन थिटा असतो, एवढाच बदल आहे. पण याला शॉर्टकट आहे, लक्षात ठेवण्याची पद्धत आहे, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर साइन थिटाला. परत आता हाच फॉर्म्युला तुम्ही 6 फॉर्म्युला कॉस थिटाला लिहू शकता. कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. दिस कॅन बी रिटन ॲज 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. यानंतर आता परत राहिलेले फॉर्म्युले इकडे प्रूव्ह करू. सी दिस. आता 7 काय, सातवा फॉर्म्युला कॉस झाला. आता काय करणार आम्ही, टॅन घेणार. टॅनचे पहा, टॅनचे टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 दॅट इज 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. आठवा टॅनच्या बाबतीमध्ये झाला हा. म्हणजे आता राहिले कोणते पहा, हे 7 झाले फॉर्म्युले. आता ह्याला हाफ अँगल मध्ये कसं लिहायचं, कॉस थिटा आहे त्याला थिटा बाय 2 करा, किंवा हा 2 इकडे घ्या, हा सुद्धा हा असंच लिहितात, 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू. तर ठीक आहे, हाच फॉर्म्युला असं लिहितात, 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 9th फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 थिटा नाही थिटा येणार, 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे झाले हाफ अँगल फॉर्म्युले. म्हणजे दिलेल्या डबल अँगल फॉर्म्युलेला काय करणार तुम्ही, हाफ अँगल फॉर्म्युले. म्हणजे 9 आणि 9 म्हणजे 18 फॉर्म्युले झाले. हे तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. मी कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला उद्या विचारलं तर तो आला पाहिजे, हे लिहिणं गरजेचं आहे. लिहून काढा हे हाफ अँगलचे फॉर्म्युले. डबल अँगलवरनं हाफ अँगलचे, तुम्ही डबल अँगलचे पाठ केलात, हे तुम्ही अगोदरचे डबल अँगलचे पाठ केलात की आपोआप हे हाफ अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला लिहिता येतात. फक्त रिप्लेसमेंट आहे. ॲक्च्युअली वी हॅव टू रिप्लेस दॅट अँगल. तो अँगल तुम्हाला काय करायचा आहे, रिप्लेस करून घ्यायचा आहे, रिप्लेस करून सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी पुन्हा आता
ठीक आहे, आता पुढचे आपण घेऊ. पुढची जी टाईप आहे, नेक्स्ट टाईप आहे, त्याला ट्रिपल अँगल फॉर्म्युले म्हणतात. हे प्रूव्ह करायचे आपल्याला ट्रिपल अँगल फॉर्म्युले. हे 9 म्हणजे 18 फॉर्म्युले आपण प्रूव्ह केलेले आहेत. आता हे 3 साइन 3 थीटाचा ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ट्रिपल सी दिस इथं लिहिले पहा, ट्रिपल अँगल फॉर्म्युले मीन्स 3 थीटा 4 थीटा. तर फर्स्ट फॉर्म्युला कोणता आहे? साइन 3 थीटा इज इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ठीक आहे, LHS घ्या. साइन 3 थीटा. आता हा फॉर्म्युला कसं ऍक्च्युअली सी दिस हाऊ टू प्रूव्ह दिस फॉर्म्युला. वी नो दॅट फॉर्म्युला फॉर द डबल अँगल. 2 थीटासाठी फॉर्म्युला माहित आहे, थीटासाठी फॉर्म्युला माहित आहे, म्हणून याचे डिस्ट्रीब्युशन करा. साइन 2 थीटा प्लस थीटा. ओके, आता साइन 2 थीटा प्लस थीटा आहे, मग याला ए समजा, याला बी समजा. पहिल्याला ए समजा, दुसऱ्याला बी समजा. मग फॉर्म्युला वापरा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ए म्हणजे 2 थीटा, बी म्हणजे थीटा. नाउ अगेन वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर साइन 2 थीटा. साइन 2 थीटा साठी आपण फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. काय फॉर्म्युला? 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा कॉस थीटा इज इट इज प्लस कॉस 2 थीटाला सुद्धा कॉस आणि साइन मध्ये प्रूव्ह केलेला फॉर्म्युला आहे, परंतु साइन मधला इथं फॉर्म्युला वापरा, कारण हे साइन आहे म्हणून इथं साइन मधला फॉर्म्युला वापरा. कारण 3 फॉर्म्युले आहेत पहा. अहो का, कॉस 2 थीटासाठी 3 फॉर्म्युले आहेत. कॉस 2 थीटा म्हणजे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला वापरा. हाच का फॉर्म्युला वापरणार, कारण सोबत साइन थीटा आहे म्हणून 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. हा साइन 2 थीटासाठी फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन करा. कॉस इंटू कॉस मीन्स कॉस स्क्वेअर. 2 साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन न मल्टिप्लाय करा इथं. साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. हा साइन स्क्वेअर आणि हा साइन म्हणजे साइन क्यूब थीटा. त्यानंतर पहा, या कॉस स्क्वेअरला आपल्याला साइन मध्ये बदलायचे. पहा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं, जे काही आपल्याला स्टेप प्रूव्ह करायचं आहे, ती स्टेप प्रूव्ह करत असताना उजवी बाजू चेक करायची. उजव्या बाजूमध्ये काय साइनच्या टर्म्स आहेत, म्हणून आपल्याला रिझल्ट साइन मध्ये काढायचा असल्यामुळे या कॉस स्क्वेअरला साइन मध्ये बदला. म्हणजे 2 साइन थीटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. सॉल्व करा. आता मल्टिप्लाय करा. ह्यानं मल्टिप्लाय केल्यावर कसं होतं पहा. 2 साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा प्लस साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. नाउ सॉल्व धिस. पाहता 2 साइन थीटा आणि साइन थीटा मीन्स 3 साइन थीटा मायनस हे 2 साइन क्यूब थीटा. 2 साइन क्यूब थीटा मीन्स 4 साइन क्यूब थीटा. म्हणजे काय प्रूव्ह झालं पहा. देअरफॉर साइन 3 थीटा इज इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. हा फॉर्म्युला प्रूव्ह झाला. परत एकदा मी सांगतो. साइन 3 थीटा LHS घेतली, त्याची डिव्हिजन केलं, त्याच्या ॲडिशन अँगल फॉर्म्युला रिप्लेस केला. कसा रिप्लेस केला? साइन 2 थीटा प्लस थीटा. ए म्हणजे 2 थीटा, बी म्हणजे थीटा. मग ॲडिशन अँगल फॉर्म्युला वापरला साइन ए कॉस बीचा. साइन ए कॉस बी इज इक्वल्स टू साइन ए कॉस बी इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. यामध्ये फॉर्म्युला यूज केला, यामध्ये आपण कंडिशन वापरली. तर ती कंडिशन कशी आहे? साइन 2 थीटासाठी फॉर्म्युला वापरा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. परत हा कॉस थीटा इज इट इज प्लस या कॉस 2 थीटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा वापरला. परत साइन थीटा इज इट इज मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. 2 साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस परत आता जो साइन थीटा ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्यानं 1 ला मल्टिप्लाय केलं तर साइन थीटा येतं मायनस 2 साइन क्यूब थीटा. अगोदर स्क्वेअर होता, 2 साइन स्क्वेअर थीटा होता साइन क्यूब थीटा.
मग आता परत या कॉस स्क्वेअरला, जो कॉस स्क्वेअर आहे इथं, या कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये बदला. का मी कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये का बदलतो, तर उजवी बाजू चेक करा, उजव्या बाजूमध्ये टोटल साइनच्या टर्म आहेत, कॉस नाही, म्हणून या कॉस स्क्वेअरला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिला. कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिल्यानंतर मग आता परत मल्टिप्लिकेशन करा, हे फायनल प्रूफ होऊन जातं, हे तुमचं फायनल रिक्वायर्ड प्रूफ येतं. ठीक आहे. आता आपण सेम दुसरा फॉर्म्युला पाहू. हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे तुम्हाला, तुम्ही प्रूव्ह करा. हे cos 3 theta is equals to 4 cos cube theta minus cos 3 theta. सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करू. cos 3 theta is equals to 4 cos cube theta minus 3 cos theta. हा पहा, 4 cos cube theta minus 3 cos theta. सेम प्रूव्ह करण्याची मेथड तीच आहे. LHS घ्या, cos 3 theta. This 3 theta can be written as a cos of 2 theta plus theta. आता cos A plus B चा फॉर्म्युला वापरा. दिस इज A, दिस इज B. मग कसं येईल पहा, cos A इंटू cos B मायनस साइन A इंटू साइन B. परत आता डबल अँगल फॉर्म्युले तुम्हाला वापरता येतात. cos 2 थीटाचा फॉर्म्युला माहित आहे. आता पाव, राईट साइड ही कॉस मध्ये, टोटल कॉस मध्ये आहे, म्हणून cos 2 थीटाला जे 3 फॉर्म्युले आहेत, ऍक्च्युअली पहा, या cos 2 थीटाला इथं 3 फॉर्म्युले आहेत. cos 2 थीटाला या 3 फॉर्म्युल्यामध्ये फक्त कॉस मध्ये बदल होणारा फॉर्म्युला वापरा. म्हणजे कोणता वापरणार तुम्ही, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा फॉर्म्युला वापरणार. 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1, कारण उजवी बाजू जे प्रूव्ह करायचे आपल्याला त्यात पूर्ण कॉस थीटा आहे, हो का, पूर्ण कॉसच्या टर्म आहेत, म्हणून इथं वापरला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 या cos 2 थीटासाठी इंटू cos थीटा मायनस साइन 2 थीटाला एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 2 साइन थीटा इंटू cos थीटा इंटू हा साइन थीटा. बाहेर असलेला हा साइन थीटा जशाच तसं. नाउ मल्टिप्लाय बाय दिस इन द ब्रॅकेट मीन्स 2 cos स्क्वेअर थीटा इंटू cos थीटा मीन्स cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस ह्यांचा प्रोडक्ट जर केला तर साइनचा प्रोडक्ट होतो 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा. ओके. आता राईट साइड तुम्ही चेक करा. राईट साइड मध्ये फक्त कॉसच्याच टर्म आहेत. सी दिस, इथं सर्वच कॉसच्या टर्म आहेत. मग हा साइन नको, म्हणून याला कॉस मध्ये बदला. याला कॉस मध्ये बदलत असताना कसं लिहिता येईल पहा, 2 cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस 2 इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इंटू cos थीटा मीन्स 2 cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. हा पहा, इथं चेक करा, सी दिस. आता आपल्याला इथं काय करायचे पहा, या ब्रॅकेटला ऍक्च्युअली वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 2 न पण मल्टिप्लाय करायचे आणि कॉस न पण मल्टिप्लाय करायचे या ब्रॅकेटमध्ये. म्हणून मी इथं 2 cos थीटा या 1 ला मल्टिप्लाय केलं. हा, इथं cos स्क्वेअर थीटा. ओके. काय केलं, बदललं पहा, साइन स्क्वेअर थीटाला 1 मायनस cos स्क्वेअर थीटा वापरला. मग 2 cos थीटा मायनस मायनस प्लस 2 cos क्यूब थीटा. हा cos स्क्वेअर आणि cos म्हणजे cos क्यूब थीटा. 2 cos क्यूब थीटा प्लस 2 cos क्यूब थीटा मीन्स 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तुम्ही परत 1-2 वेळा हा फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह करा. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. परत एकदा पहा, cos 3 थीटा मीन्स cos 2 थीटा प्लस थीटा, cos A cos B मायनस साइन A साइन B हा फॉर्म्युला वापरला. cos 2 थीटाला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 इथं cos थीटा, साइन 2 थीटाला 2 साइन थीटा इंटू cos थीटा. मग पुन्हा मल्टिप्लाय केलं 2 cos क्यूब थीटा cos थीटा. इथं साइन म्हणजे साइन स्क्वेअर, परंतु रिझल्ट आपल्याला राईट साइड cos आहे, म्हणून साइन स्क्वेअरला 1 मायनस cos स्क्वेअर वापरा. लाईव्ह स्ट्रीम ऑफलाईन व्हायली का? ठीक आहे, येते ऑनलाईन येते. यशराज ऑफलाईन जरी गेलं तर लागलीच ऑनलाईन येते. नंतर तुम्ही परत पहा, थोडं रेंजचा प्रॉब्लेम होतो, ते खिडक्या उघडे करून.
त्या ठिकाणी आपण हे करून घेऊ. रेंजचा प्रॉब्लेम असेल तर येईल, काय अडचण नाही, येतो थोड्या वेळात, तुम्ही चेक करा. ठीक आहे. आता लास्ट फॉर्म्युला जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो फॉर्म्युला म्हणजे कुठला आहे पहा, चेक करा. tan 3 थीटाचा. ठीक आहे. हा फॉर्म्युला प्रूव्ह करू. tan 3 थीटा तिसरा. तर LHS घेतो. LHS tan 3 थीटा इज इक्वल्स टू, परत डिस्ट्रीब्यूट करा, tan 2 थीटा प्लस थीटा, tan 2 थीटा प्लस थीटा. परत आता 2 थीटाचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. कुठला फॉर्म्युला आहे? tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B. परत आता tan 2 थीटाचा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला, लक्षात घ्या. हे पहा, tan 2 थीटाला आपण काय लिहू शकतो? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला इथं रिप्लेस करा. 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, हा tan 2 थीटाचा, प्लस tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस, परत 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इंटू tan थीटा. ओके. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एलसीएम काढू. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा एलसीएम काढू. न्यूमरेटरचा एलसीएम निघतो 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. डिनॉमिनेटरचा एलसीएम निघतो 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. तर न्यूमरेटर मध्ये कोणत्या टर्म राहतात पहा एलसीएम काढल्यानंतर? 2 tan थीटा प्लस तिरकस गुणाकार करा डिनॉमिनेटर. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे tan थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. आता डिनॉमिनेटर मध्ये काय येतो पहा, हा जो डिनॉमिनेटर आहे इकडे न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय येतो 1 इंटू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा मायनस 2 इंटू tan स्क्वेअर थीटा. हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. पहा नीट एलसीएम काढा. हा एलसीएम न्यूमरेटर मधनं 1 मायनस tan स्क्वेअर येतो, डिनॉमिनेटरचा एलसीएम 1 मायनस tan स्क्वेअर येतो आणि दोन्ही कॅन्सल होतात. म्हणजे सोल्युशन पहा कसं येतं. दॅट इज इक्वल्स टू, सी धिस, न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहतं पहा, 2 tan थीटा प्लस tan थीटा मायनस, हे मल्टिप्लाय करा 1 ला, tan क्यूब थीटा डिवाइड बाय, इथं काय राहतं 1 ना ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा minus 2 tan square theta. That can be written as here 2 tan theta plus tan theta means 3 tan theta minus tan cube theta divide by, काय येतो पहा, डिवाइड बाय, चेक दिस, डिनॉमिनेटर मध्ये 1 as it is राहतो, tan स्क्वेअर मायनस 2 tan स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. अशा पद्धतीने हे प्रूव्ह होतं. दिस इज द फॉर्म्युला फॉर tan 3 थीटा. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं पाहे आपल्याला. tan 3 थीटा मीन्स 3 tan थीटा मायनस 1 मायनस 3 tan क्यूब थीटा. म्हणजे हे 3 फॉर्म्युले प्रूव्ह झाले. म्हणजे आतापर्यंत आपण किती फॉर्म्युले प्रूव्ह केले चेक करा. फर्स्ट सेट मध्ये 9 फॉर्म्युले, डबल अँगल मध्ये 9 फॉर्म्युले, हाफ अँगल मध्ये 9 फॉर्म्युले आणि ट्रिपल अँगल मध्ये 3 फॉर्म्युले. 9 दुनी 18 आणि 3 21 फॉर्म्युले, 21 फॉर्म्युले आपण प्रूव्ह केले. तर आज इथं आपल्याला थांबायचे. हे फॉर्म्युले तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. हे तुम्ही लिहून डबल लिहून काढायचं. मला सर्वच्या सर्व स्कॅन कॉपी व्हॉट्सअपवर पाठवायचं डबल लिहून काढून. दुसरं एक फक्त फॉर्म्युलाच्या बाबतीमध्ये प्रूफ डबल, मग प्रूफ तर एक डबल लिहून काढून पाठवा आणि फॉर्म्युले एक फॉर्म्युला 5-5 वेळा लिहून, हे 5 सेट 5-5 वेळा लिहून माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचे. हे प्रत्येकासाठी मी काम देतोय. हे जेवढे काय 21 फॉर्म्युले ते 5 टाइम्स तुम्ही लिहायचं. प्रत्येक फॉर्म्युला 5 टाइम्स लिहायचे, कारण हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, सतत येतात. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता, हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले होते म्हणून सर्व प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पण तुम्हाला होमवर्कसाठी हे 5 वेळा लिहून काढायचे आहेत आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे. जे काय ऑनलाईन आहेत ते काळे
गर्जे, शेवाडे, दमकोंडवार, संदेश इंगळे, प्रतिभा जाधव, हे 5-5 वेळा फॉर्म्युले लिहून मला पाठवून द्यायचे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. फॉर्म्युल्याचं प्रूफ प्रत्येकाला आलं पाहिजे, तुम्ही व्हेरीफाय करा. ओके, धन्यवाद, नमस्कार.